मुंबईत 2 ठिकाणी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा पाहायला मिळाला। राहुल नार्वेकरांसमोर ठाकरेंच्या शिवसेनेने घोषणाबाजी केली। मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातला हा प्रकार आहे। माटुंग्यात मविया विरुद्ध महायुती आमने सामने आहे। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये यावेळी राडा पाहायला मिळाला। दरम्यान मुंबई आणि ठाण्यात झालेल्या मतदानात काही ठिकाणी वादाचे प्रकार घडलेत। ईशान्य मुंबईत डमी ईव्हीएम मशीनवरून 2 ठाकरेंच्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले। यावरून संजय राऊत आणि सुनील राऊत यांचा मात्र पोलिसांशी वाद झाला। तर वर्सोवा मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। ईशान्य मुंबई मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील राऊत पोलिसांशी हा असा वाद घालताना पाहायला मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेच्या बूथवर टेबलवर डमी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या 2 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली। ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा सुनील राऊत यांनी केला। या वादानंतर मतदानासाठी पोहोचलेल्या संजय राऊत यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना घडलेल्या घटनेबाबत जाब विचारला। 2 दिवसांपूर्वी ईशान्य मुंबईचे भाजपाचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून वादंग झाला होता। तक्रारीनंतरही पोलिसांनी कारवाई केली नसल्याने संतप्त झालेल्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या कार्यालयाची तोडफोडी केली होती। आता डमी ईव्हीएम वरून झालेल्या तक्रारीनंतर संजय राऊतांनी घाटकोपरच्या या घटनेची आठवण करून दिली आहे। भाजपा पराभवाच्या छायेत असल्याने पोलिसांकरवी दमदाटी करून शिवसैनिकांवरती अटकेची कारवाई केल्याचा आरोप करण्यात येतोय। तर या डमी ईव्हीएम मशीनद्वारे मतदारांना माहिती देताना पाकिटं वाटली जात असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। भारतीय जनता पक्षाचे वगैरे हे पोलिसांवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर दादागिरी करून आमच्या शिवसैनिकांना त्यांनी अटक केली आणि घेऊन गेले। पैसे वाटप करताना आम्ही तक्रार केली तेव्हा पैसे वाटप करणाऱ्यांना अटक झाली नाही। किंबहुना पैसे वाटप करताना संरक्षण मिळावं म्हणून गृहमंत्री मुलुंडला आले आणि उमेदवाराच्या त्यांच्या कार्यालयात बसले आणि पोलिसांवर दबाव आणून शिवसैनिकांना अटक करायला लावली। याच्यातच पोलीस आणि निवडणूक आयोग कसा पक्षपातीपणा करताय स्पष्ट होत आहे। पण 4 जून नंतर त्यांना कळेल तुमचा दबाव, तुमच्या पैशाचं वाटप झुगारून महाराष्ट्रातल्या मतदारांनी मतदान केलेलं आहे। संजय राऊत, सुनील राऊत त्यांची आता उद्धव ठाकरेंनी परवा मानखुर्दचे 1 डझन ड्रग माफियांना पाठवलं मुलुंड बाकी ठिकाणी। आता इथे करप्ट प्रॅक्टिसेस म्हणतो, गैरकायदेशीर भ्रष्ट लोकांना गुमराह करायचे। ईव्हीएम मशीन बरा असं मतदान करा, ईव्हीएम मशीन आणून ठेवलं आणि काहीतरी पाकिटात द्यायचे। आणि त्यामुळे जे अन्य मतदार होते इथले सुज्ञ त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। त्यामुळे कांजूर पोलिसांनी सुनील राऊतच्या राईट हँड आता 2 नकली सेनेच्या गुंड्यांना अटक केली आहे। 1 तास झाला त्यांना अटक केलेली आहे आणि 5-5, 6-6, 10-10 गाड्या येऊन प्रेशर करतायत, परंतु या दबावाला शिवसेना बळी पडणार नाही। किती मतदान केंद्रावरती हा सगळा प्रकार सुरू आहे? हा प्रत्येक ठिकाणी चालू आहे। आता भाजपला कळलेलं आहे की आम्ही जिंकणार नाही आणि म्हणून ते पोलिसांची मदत घेऊन पोलिसांना प्रेशर करून जिंकण्याचा प्रयत्न करतायत। परंतु ईशान्य मुंबईच्या जनतेने ठरवलेलं आहे की संजय दिना पाटलांना लोकसभेवर पाठवायचं आहे आणि ते जाणारच। हे सगळं आता चालत राहणार, पूर्ण दिवस हे पैसे वाटत राहणार, आम्ही त्यांचे कार्यकर्ते पकडत राहणार। तर वर्सोव्यात भाजपा आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यात शाब्दिक चकमक झाली। भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मतदान केंद्रांवरती येऊन प्रचार करतायत असा आक्षेप ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता। तर प्रचार करायला नव्हे तर वरिष्ठ नागरिकांना मदत करायला आलो आणि हा गुन्हा आहे का असा प्रतिप्रश्न भाजपाच्या महिला कार्यकर्त्या करताना पाहायला मिळाले। अखेरीस गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी मतदान केंद्रांवरून बाहेर काढलं।
सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे शाळेच्या बाहेर असतात, सेंटरच्या बाहेर असतात. तर काही कार्यकर्ते आत्मीय, बीजेपीचे काही कार्यकर्ते आत्मीय असल्यामुळे लोकांनी आम्हाला आक्षेप केला आहे की तिथे कन्व्हिन्स वगैरे चाललेलं आहे. त्यामुळे आम्ही बघण्यासाठी आलो. आम्ही प्रशासनाला सांगितलं आहे की बाबा काही लोक आतमध्ये आहेत, तुम्ही त्यांना बाहेर काढा. पण त्या मॅडमने उगाच तमाशा केला आणि आम्ही बाहेर जाणार नाही, प्रशासनाला आम्ही बाहेर जाणार नाही हे त्यांनी म्हटलं. म्हणून आमचा आक्षेप होती की बाबा तुम्ही बाहेर जावा आणि बाहेरून तुम्हाला जी हेल्प करायची तुम्ही करा. तिथे एवढं गरम होतंय, लोकांना कोणाला त्रास झाला, मेडिकल इमर्जन्सी आली. आता IT डिजिटल इंडिया झालेलं आहे. आम्ही त्यांना NVSP साईटवरनं वोटर ID कार्ड सर्च करून देतो. तर काय क्राईम आहे का हा? लोकांना मदत करायला कमी आहे, प्रॉब्लेम करायचा का? असं समजून घ्यायला पाहिजे ना की आम्ही पण डिजिटली पटापट लोकांना एका सेकंडमध्ये पाठवतो आतमध्ये की करून घ्या करून घ्या. गैरसमज झाला गैरसमजच आहे. आम्हाला एवढी अक्कल नाही आहे का की आम्ही कुठच्या पार्टीचं कॅम्पेनिंग आतमध्ये जाऊन करणार का? एवढे मूर्ख आहोत का आम्ही? ठाण्यात बोगस मतदान झाल्याचा आरोप मतदार आणि राजकीय नेत्यांकडून करण्यात येतोय. ठाण्यातील मतदार भरत बौवा हे मतदान करण्यासाठी सेंट जॉन शाळेतील मतदान केंद्रांवरती गेले असता त्यांच्या नावावर आधीच मतदान झालं असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर शासकीय यंत्रणांना सोबत घेऊन मशीन स्लो करण्यात आल्याचा आरोप आणि बोगस मतदान होत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय. मी मत करायला माझा सेंटर सेंट जॉन स्कूलमध्ये आलो होतो. रूम नंबर 35मध्ये माझं नाव होता. जेव्हा माझा नंबर आला, मी पुढे गेलो आणि बघतो काय की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क झाला होता. मी अधिकाऱ्यांना विचारला की माझ्या नावावर ऑलरेडी टिकमार्क कसा काय आहे. बोलतात की ह्या नावाचा ऑलरेडी मत झालेला आहे. मी आत्ता आलेलो, माझा नावाचा मत कसा काय झाला मी त्यांना बोललो. तेव्हा ते लोक क्रॉस व्हेरीफाय करायला डॉक्युमेंट चेक केले माझे, पॅन कार्ड, आधार कार्ड, इलेक्शन कार्ड सगळं मी त्यांना दाखवला. आणि जो मत करून गेलेला माझा नावाचा बोगस त्याचा ते लोकांनी मॅच केला. आधार कार्ड नंबर पूर्ण चुकीचा होता. तर मी त्यांना तेच विचारला की तुम्ही काय डोळे बंद करून करता का? त्यानंतर मला मत करायला ते लोकांनी दिला नाही. बोगस मतदान जोरदार चालू आहे. शासकीय यंत्रणा हातात धरलेले आहेत. जिथे मतदान आपल्याला कमी होणारे माहिती आहे तिथे मशीन स्लो केल्या गेल्या आहेत. हे सगळं आमच्या लक्षात येतं. इलेक्शन कमिशन जर कोणाच्या हाताचं बाहुलं बनून तिथे काम करणार असेल, अधिकारी मुद्दामून वोटिंग स्लो करणार असतील तर इलेक्शन घेऊ नका ना, रद्द करून टाका ना. मुद्दामून फोटोग्राफ ओळखीचा येत नाही, तुमचं वय ह्याला मॅच होत नाही. तुम्हाला काय दिलंय? 14 बे दिलेत ना. मग आधार कार्ड वरती क्लिअर नाहीये. कसली कारणं देतात निवडणूक अधिकारी? निवडणूक अधिकारी मुद्दामून प्रोसेस स्लो करता आहेत आणि हा जाहीर आरोप करतोय. तर डोंबिवलीत मंजुनाथ विद्यालयात शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आपापसात भिडल्याचं दिसलं. मतदान केंद्रांवरील EVM मशीन बंद पडली त्यावरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. जाणीवपूर्वक संत गतीने मतदान होत असल्याचा आरोप भर उन्हात राजकीय कार्यकर्ते आणि मतदान केंद्रांवरील वादही पाहायला मिळाले. ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात झालेले वाद आणि बोगस मतदानाचे आरोप पाहायला मिळाले. मुंबई ठाण्यात झालेल्या वादाचे आणि संथ मतदानाचे पडसाद येत्या काही दिवसात पाहायला मिळतील. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.